अहिल्यादेवी होळकर यांची जन्मशताब्दी, त्रिजन्मशताब्दी लवकरच सुरू होती पुढच्या वर्षीपासून. 31 मेला त्यांची 298वी जयंती साजरी झाली आणि त्या मुहूर्तावरती जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली की अहमदनगर या जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी नगर असं करण्यात येत आहे. अहिल्यादेवींचा गौरव वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात येतो. त्यांच्याबद्दल जे काही वाचलं जातं त्या सगळ्यामध्ये त्यांची जी एक प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठसलेली, तीच प्रतिमा उलट अडथळा कशी आहे असं एक जरा वेगळी मांडणी आम्ही या निमित्तानं तुमच्यासमोर करतो आहोत. म्हणजे आपल्याला दिसताना असं दिसतं की ते डोक्यावरून पदर घेतलेला, कपाळाला भस्माचे पट्टे लावलेले, डाव्या हातामध्ये शिवलिंग घेतलेलं आणि उजव्या हात त्याच्यावरती झाकलेला आणि त्याच्यावरती बिल्वपत्र असं धरलेलं. ह्या सगळ्यातून त्यांची एक प्रतिमा धर्मभोळेपणाकडे झुकणारी अशी आहे. प्रत्यक्षामध्ये त्यांचं एक चरित्र ज्ञात अज्ञात अहिल्याबाई म्हणून विनायक खडपेकरांनी काढलेले राजहंस प्रकाशनासाठी त्या पुस्तकामध्ये त्यांच्या मुत्सद्देगिरीचा एक जो पैलू आलेला आहे आणि ज्याचा खरं तर आता अभ्यास करण्याची गरज आहे. त्या धर्मभोळ्या नव्हत्या, त्या तशा अर्थाने भाबड्या धार्मिक अशी जी त्यांची एक स्त्री म्हणून प्रतिमा करण्यात येते त्याच्या नेमकं उलट अतिशय मुत्सद्दी अशी ही स्त्री होती. आणि त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा तिच्या असं लक्षात आलं की आपल्याला जो काही राज्यकारभार करायचा आहे तो इतरांच्या सारखा करून चालणार नाही, बाकीचे सगळे संस्थानिक हल्ला करणे, पदरी सैन्य बाळगणे, सैन्याने लढाई करून प्रदेश जिंकून घेणे या वाटेनं चालत होते. त्या कालखंडामध्ये ही स्त्री हाती शस्त्र न घेता, लढाई न करता वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, नदीचे घाट बांधणे, अन्नछत्र चालवणे, पाणपोया सुरू करणे या सगळ्या माध्यमातून म्हणजे अहिल्याबाईंनी कित्येक बारवांचा जीर्णोद्धार केलेला आहे. या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होते आणि ज्या ज्या संस्थानामध्ये जाऊन म्हणजे फक्त केवळ आपल्या राज्यात नाही, संपूर्ण भारतभर अगदी खालचं रामेश्वरचं मंदिर असो किंवा वरचं डोंगरातलं हिमालयाच्या डोंगरातलं बद्रीनाथ केदारनाथ असो, या सगळ्या ठिकाणी अहिल्याबाईंनी जीर्णोद्धाराची जी कामं केलेली आहेत ती अवाक करणारी आहे. आणि ही केवळ धर्मभोळेपणानं केलेली नाहीत. ही कामं करण्यामागे त्यांचा एक विशिष्ट ठामठोक असा राजकीय हेतू होता की ज्या प्रदेशामध्ये जाऊन आपण ही मंदिरांच्या जीर्णोद्धाराची कामं करत आहोत त्या ठिकाणची प्रजा त्यांच्या राजाला आपल्या विरोधामध्ये भडकू शकत नाही किंवा उलट त्यांचा जर राजा आपल्यावरती हल्ला करणार असेल तर ती प्रजा त्याला तसं करू देणार नाही आणि हे त्यांनी प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवलं. अहिल्याबाईंचा हा पैलू फारसा चर्चेला जात नाही. किंवा दुसरा एक मुद्दा असा होता की इंदोरमध्ये त्यांची जी राजधानी होती होळकर संस्थानाची, तुकोजी होळकर हे तिथले वारस म्हणजे पुढचे. अहिल्याबाईंनी हे ओळखून स्वतःची गादी महेश्वरला स्थलांतरित केली इंदोरपेक्षा. तुकोजी होळकर हे सरकारी म्हणजे पेशव्यांच्या दरबारी त्यांची नोंद तिथले वारसदार म्हणून, त्याच्यानंतर प्रत्येक वेळी लढायावरती आघाड्यावर जाण्यासाठी म्हणून तुकोजी होळकर. पण मुलकी जो कारभार होता सगळा, सैनिकी कारभार तुकोजी होळकरांकडे होता पण मुलकी कारभार अहिल्याबाईंनी स्वतःकडे ठेवला होता. आणि हा सगळा कारभार त्यांनी इंदोरच्या ऐवजी महेश्वरहून हाकायला सुरुवात केली. कारण की महेश्वर ही खाजगी जायदाद होती, एक जहागीर होती. दुसरं म्हणजे स्त्रीच्या नावावर होती, त्यांच्या सासूच्या नावावरती जहागीर होती. त्या काळात जो भाग स्त्रीच्या नावावर असायचा त्याच्यावरती कोणीही हल्ला न करायचा असा एक अलिखित नियम होता. त्याच्यामुळे अगदी जिजाबाई सुद्धा शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांच्या बाळंतपणाच्या वेळेस जातात. त्याचं कारण ते आहे की त्याच्यावरती हल्ला होऊ शकत नाही. स्त्रीच्या नावावरती किंवा खाजगी असलेली जी कुठली कोणाची जहागीर आहे त्या जहागिरीवरती कुणीही हल्ला करायचा नाही असा तेव्हाचा नियम. त्यांचं एक पत्र उपलब्ध आहे. पहिलंच जे पत्र उपलब्ध आहे मी तुम्हाला मुद्दाम त्याची भाषा वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की अहिल्याबाई हा सगळा देवधर्माचा जो उपयोग चांगल्या अर्थाने मुळात करून घेतात तो कुठल्या कारणासाठी करून घेत आहे. त्यांनी त्यांचं पत्रच जे उपलब्ध आहे पहिलं म्हणजे मल्हारराव, एक लक्षात घ्या, विठ्ठलाला नैवेद्यासाठी म्हणजे खंडेराव होळकरांचं एक पत्र आहे, विठ्ठलाला नैवेद्यासाठी जी व्यवस्था लावून ठेवलेली, आणि अहिल्याबाईंचं पत्र आहे रुक्मिणीला जे दागिने पाठवलेले. खंडेराव होळकर असं लिहितात त्या पत्रात, प्रतिवर्षी स्त्रीला म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीला प्रतिवर्षी स्त्रीला महानैवेद्य पोहोचता करणे यास अंतर करू नये ही विनंती.
बरं, आता तेच अहिल्याबाईची भाषा पहा. रुक्मिणीसाठी त्यांनी जो सोन्याचा दागिना पोहोचवलेला आहे. आईचे पायेचा रमझोन सोन्याचा बाळोजी नाटे याच बरोबर पाठविला आहे. उत्पात जिथे रुक्मिणीची पूजा बघतात त्यांना पाठवलेलं पत्र आहे अहिल्याबाईचं. आईचे पायेचा रमझोन सोन्याचा बाळोजी नाटे याच बरोबर पाठविला आहे. तरी प्रत्यक्ष भोगवित जाणे यात अंतर पडिले तर उत्तम नसे. ये विषयीचा जाप साल तुम्हाला पुसिला जाईल. 6 एप्रिल 1750 हे पत्र आहे. अहिल्याबाईचा सगळा जो प्रदेश आहे तो महेश्वर, इंदोर तो सगळा. आणि ह्या पत्र कोणाला पाठवतायत? पंढरपूरच्या उत्पातांना रुक्मिणीच्या पूजेसाठी. आणि भाषा कशी आहे? अन्यथा जाप साल पुसला जाईल. म्हणजे हा जो धाक आहे तिथे बसून आपल्या राज्यात नसलेल्या माणसाच्यासाठी सुद्धा ते हे करतात आणि ती माणसं सुद्धा त्यांचं ऐकतायत. ही महत्वाची गोष्ट आहे. अजून एक प्रसंगाचं वर्णन मोठं गंमतशीर आणि हे आहे की पेशव्यांचा वकील आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी त्या वकिलाला 3 दिवस भेट टाळलेली. एकदा काय सांगितलं उपास आहे, दुसऱ्या दिवशी काय सांगितलं प्रदोष आहे, तिसऱ्या दिवशी असंच काहीतरी कारण दिलेलं आहे. कोणाला असं वाटेल की काय धार्मिक बाई आहे, एवढा मोठा राजकीय कामासाठी वकील आलेला आणि त्याला कसं ताटकं ठेवलं. पण तसं नाही आहे. ते त्या 3 दिवस त्यांनी आपल्या जासूसाला सांगितलेलं आहे की जो आलेला वकील आहे तो कोणाला भेटतो, काय करतो, त्याच्या काय हालचाली ते समजून मला सांग, म्हणजे मग 2 दिवसानंतर जाऊन मी त्याला भेटते. किंवा अजून एक प्रसंग आहे, सवाई माधवराव पेशव्यांचं लग्न होतं. त्या लग्नाला तुकोजी होळकर गेले आणि त्याच वेळेस दिल्लीची सगळी गडबड चालू होती आणि म्हणून ग्वाल्हेरचे जे शिंदे आहेत ते तिकडे गेलेले आहेत. महादजी शिंदे हे दिल्लीच्या तख्ताच्या लढाईमध्ये गुंतलेले आहेत आणि तुकोजी होळकर हे सवाई माधवरावच्या लग्नाला गेलेले आहेत. अहिल्याबाईचा असा उद्गार आहे की जर म्हणजे तुकोजी होळकर हे तिथं जाण्याच्या ऐवजी जर ते प्रत्यक्ष लढाईच्या आणि त्या दिल्लीच्या राजकारणाच्यासाठी गेले असते तर जास्त उत्तम झालं असतं. लग्नाला जाऊन काय फायदा? आपले धनी असलेले पेशवे त्यांच्या सुद्धा लग्नाच्या पेक्षा दिल्लीची मसनद, दिल्लीचं राजकारण, दिल्लीची सगळी लढाई एका अर्थाने महत्वाची आहे हे त्या प्रत्यक्षपणे सांगतायत. अहिल्याबाईंचं हे जे वेगळेपण आहे ना ते फारसं कोणी लक्षात घेतलं नाही. त्या कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये लढायांमुळं सगळ्यांचंच नुकसान कसं होतं आहे. त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांबरोबरच्या एका लढाईतला त्यांनी अनुभव प्रत्यक्ष घेतले आहे आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला दुसरा मार्ग शोधला पाहिजे आणि दुसरा मार्ग शोधण्यासाठी म्हणून त्यांनी हे पूर्ण जे मंदिरांचा जीर्णोद्धार, नदीचे काठ बांधणे, त्याच्यानंतर धर्मशाळा उभारणे, पाणपोया, अन्नछत्राचा मार्ग अवलंबला. हा कोणालाही सुचलेला नव्हता. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सगळ्या जगाला खडबडून जाग आली की युद्धामुळे नुकसान होतं आणि आता देशांमध्ये संबंध प्रस्थापित करायचे. काय करायचं तर व्यापार वाढवायला पाहिजे म्हणून WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. त्याच्या 200 वर्ष आधी, 250 वर्ष आधी अहिल्याबाईंच्या मात्र असं लक्षात येतं आहे की युद्धाच्या शिवाय, जसं अशोकाला कळलं होतं की युद्धामुळे नुकसान होतं आहे. दुसरं उदाहरण अहिल्याबाईचं आहे आणि तिसरं उदाहरण जागतिक पातळीवरती 1945 आहे. युद्धामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी तेव्हा त्यानं बुद्धाचा अवलंब केला होता. तोच मार्ग वेगळ्या पद्धतीनं अहिल्याबाईंनी धर्माचा वापर करून घेऊन शिवपिंड हातामध्ये घेऊन ती प्रतिमा त्यांनी त्यांची स्वतःची सगळ्यांमध्ये ठसवली आणि नंतर मग व्यापाराच्या पातळीवरती अहिल्याबाईंना नमन करणारी ही त्यांच्यावरची कविता. अतिशय सुंदर असा त्यांचा राजवाडा, त्यांचा तो किल्ला महेश्वरला आहे. अतिशय देखणं असं ते ती वास्तू आहे आणि नर्मदेचं सुंदर पात्र आहे. त्या काठावरती त्यांचा एक आता पुतळा पण उभा केलेला आहे. नमन अहिल्ये हात जोडूनी तुला करू लाखदा. नमन अहिल्ये हात जोडूनी तुला करू लाखदा. पुण्याईने तुझ्या भारली चरणधूत नर्मदा. तुझे महेश्वर असे देखणे उभे ताठ बाण्याने. नक्षी पाहून दगडावरची भिजे काठ पाण्याने. या घाटावर शांत वाटते विरून जाई आपदा. नमन अहिल्ये हात जोडूनी तुला करू लाखदा. तुला सदाची ओढ नदीची कितीक बांधले घाट. कोरीव कातीव चिऱ्या चिऱ्यांचा भक्कम दगडी थाट. प्राणपणाने जपली तू ग अमोल ही संपदा. नमन अहिल्ये हात जोडूनी तुला करू लाखदा.
उभारली तू भव्य रावळे पुष्करणी बारवा, भग्न मंदिरा जीर्णोद्धारी साज दिला तू नवा, शस्त्रा वाचुनी शांतीचा तू मंत्र दिला सर्वदा, नमन अहिल्ये हात जोडोनी तुला करू लाखदा, शिळात पिचल्या अहिल्येस त्या उद्धरिले रामाने, पुण्यस्पर्शे उद्धरिल्या तू शिळा कुशल कामाने, श्रद्धाळूंचा भाव भापडा त्यांची तू मोक्षदा, नमन अहिल्ये हात जोडोनी तुला करू लाखदा, तू नव्हती ग साधी कोणी अवतरली देवी, अन्न छत्र उघडले भुकेला दोन घास जेवी, पुण्यश्लोक तू जन्मा येशी शतकातून एकदा, नमन अहिल्ये हात जोडोनी तुला करू लाखदा, जागोजागी भव्य शिवालय हीच तुझी स्मारके, निगातयांची कुणी न राखी ही अमुची पातके, करू वारसा जतन आपुला बुद्धी अशी दे सदा, नमन अहिल्ये हात जोडोनी तुला करू लाखदा. अहिल्याबाईंचा त्रिशतकोत्तर जन्मोत्सव साजरा होणार आहे. ते वर्ष या पुढच्या वर्षापासून सुरू होतं आहे. या निमित्तानं त्यांनी जीर्णोद्धार केलेले आणि त्यांची स्मृती म्हणून सगळ्याच बारवांचं पुनरुज्जीवन व्हावं, तिथला गाळ निघावा, त्या ठिकाणी खळखळ पाणी व्हावं, आपल्याला दिसावं नितळ असं पाणी, त्यांनी उभारलेल्या मंदिरांची स्वच्छता जीर्णोद्धार व्हावा, त्यांनी उभारलेले मंदिरांचे घाट नद्यांचे घाट साफसूफ आणि सुंदर व्हावेत, आपला प्राचीन वारसा जतन व्हावा आणि त्या निमित्तानं जलव्यवस्थापनाची जी व्यवस्था त्यांनी केली होती ती पण परत एकदा स्वच्छपणे ती सगळीच व्यवस्था स्वच्छ व्हावी. अहिल्याबाईंच्या या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.